3 षटकांची ही मॅच असेल। उपांत्य फेरीची मॅच आपल्याला पाहायला मिळते। यानंतर उपांत्य फेरीची मॅच ज्या फेरीमध्ये दाखल झाला तो इकडपाडा संघ आज दमदार कामगिरी राहिली आहे, कारण की बलाढ्य असे 2 संघ त्यांनी बाहेर काढले खऱ्या अर्थानं। आईगावदेवी वडवली संघाला देखील त्यांनी पहिल्या फेरीत परास्त केलं, त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये जे वागेश्वर सारख्या संघानं परास्त केलं। आणि आता वीर बजरंग शिरडोन आणि त्यांच्या समोर शेलारपाडा। चला सलामी जोडी लवकरच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। चला शेलारपाडा संघ विलंब भरपूर झालाय, तर सलामी जोडी लवकर आपण मैदानात पाठवा। चला शेलारपाडा संघ सलामी जोडी लवकर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचा आहे, कारण की आता ठीक जर अवधी आपण पाहिलं तर जवळजवळ 4:30 वाजायला आलेत। 3 मॅचेस पूर्ण करायच्या आहेत, याचा विचार आपण करा। आणि पुढील क्रमांकाचे जे फलंदाज असतील त्यांनी देखील रेडी राहायचं आहे। जसा फलंदाज बाद होईल तसं मात्र आपण जास्त वेळ खर्च देखील करा। 9 स्ट्राइकवरती गौरवला आपण पाहतो। पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्राइक वरती गौरव आहे, माफ करा। पहिला चेंडू अप्रतिम फटका, दी क्लास दाखवलाय। क्षेत्ररक्षक आमचे ऑलिंडर्स देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात। एका टप्प्यावरती बॉल गेलाय तो सीमारेषा पार, दमदार असा चौकार। तर आमचे स्वयंसेवक त्यांना विनंती असेल की आपण मैदानाच्या चौफेर जायचं आहे, फक्त एका बाजूला उभे राहू नका, ही विनंती। गौरवच्या बॅटमधनं हा चौकार आपण पाहतोय, कारण की बॉल जसा बाहेर जाईल तो लगेच आतमध्ये आला पाहिजे, ह्याची दक्षता आपण घ्या। संपूर्ण आमचे चिमुकले ऑलिंडर्स असतील, आधीमध्ये मी म्हणेन आयोजन करता आपण देखील उभे राहा, जेणेकरून एखादा डिसिजन जो क्रिटिकल असेल तर आपलं लक्ष त्या ठिकाणी असणं गरजेचं असेल। इथे देखील फटका चांगला इनफिल्डच्या वरतून उडवलाय बॉलला, इनसाइड आउटचा क्लास दाखवलाय। अप्रतिम फटके दाखवत असताना गौरवला आपण पाहतोय। या अगोदरचा चौकार आपण पाहिला होता जो मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध आपण पाहिला, आणि त्यानंतर हा इनसाइड आउटचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो। चहूबाजूला चतुरस्त्र फटके हे वैशिष्ट्य सध्या तरी दाखवून देत असताना गौरवला आपण पाहू शकाल। आणि क्रिकेटमध्ये या पद्धतीचा खेळ अपेक्षित असतो। चेंडूच्या मॅरिटवर खेळणं, ज्या दिशेला चेंडू आहे त्या दिशेला फटका अपेक्षित असतो, आणि तो प्रयत्न गौरवचा। इथे देखील समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड उडवलाय बॉलला, अगदी आमचा कॅमेरामॅन त्याच्या डोक्यावरती हा बॉल आलाय सरळ सीमारेषा पार। इट इज अ मॅक्सिमम षटकार। आपल्यामध्ये किती तंत्र किती क्रिकेट आहे याचं उदाहरण सेट करत असताना आणि ती क्षमता मैदानावरती सिद्ध करत असताना गौरवला आपण पाहतोय। अगदी सकाळ विजयाची सलामी दिली होती आणि त्यानंतर बऱ्याच अवधीनंतर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो। शेलारपाडा पायावरती चेंडू आदळला, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन। ज्या फलंदाजाने 3 चेंडू मध्ये अगदी चतुरस्त्र प्रयत्न केला तो फलंदाज आता बाद झाला। वैयक्तिक त्याचं योगदान जर पाहिलं तर 12चं योगदान राहिलं, पण तो अगदीच समोर प्लम गवसलाय आणि पायचीच्या स्वरूपामध्ये हा धक्का लागला। पहिला टीम शेलारपाडाला परतावं लागेल ते। फलंदाज नैनेश दाभने आज संघाचं नेतृत्व करतोय। ऍज अ गोलंदाज दमदार गोलंदाजी आपण त्याची पाहिली होती पहिल्या मॅच मध्ये। स्ट्राइक गोलंदाज आहे, परंतु फलंदाजी मध्ये देखील आज त्याला कारनामा करावा लागेल। ऑलराऊंडर ही भूमिका त्याच्या माध्यमातून पाहतोय आपण टीम शेलारपाडासाठी, आणि तोच नैनेश आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 59 साठी जाणारा हा फलंदाज आतापर्यंत धावपळकावरती आपल्याला 12 पाहायला मिळतात। 4 चेंडूंचा खेळ संपला। विवेक पाटील त्याच्या समोर आता नौका आलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल। एका बाजूने नॉन स्ट्रायकिंग वरती हरीशला आपण पाहतोय। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चांगला चेंडू सरळ यष्ट्यांवरती, क्लीन बॉल। सुपर वापसी, ज्या पद्धतीने सुरुवातीला फटके आले त्यानंतर आपल्या टीमला विकेटची गरज आहे, आणि ती गरज ओळखून मात्र गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय ते अर्थातच विवेकला पायचीच्या स्वरूपामध्ये पहिलं यश गौरवचं नक्कीच त्यानं मिळवलं, आणि त्यानंतर नैनेशला देखील त्यानं बाद केलंय।
नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 4 वर संदेश, मागच्या मॅचचा मॅच विनर, परंतु विथ द बॉल त्यानं दमदार कामगिरी केली होती आणि त्या जोरावरती तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता. करण भोईर यांचं देखील शुभ आगमन. हॅट्रिक बॉल, या अगोदर देखील विकेट हॅट्रिक आपण पाहिली होती. मागच्याच मॅच मध्ये ती विकेट हॅट्रिक संपादन केली होती रितेशनं. जय वागेश्वर देसाईच्या बॉल पंच आमच्या दिशेने इशारा देत आहेत. सध्या झगडीला भोईर मेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. तर स्क्वेअर लेगला आपण प्रवीणजी मडवी आणि फ्रॉम नागाव यांना पाहतोय. आणि या अगोदर 2 दिवस सातत्यानं चांगली पंचाची कामगिरी अक्षय घाडगे यांची राहिली. सध्या आता ते विश्रांती करतायत. दरम्यान हा चेंडू उडवला, बॉल फटका फसला, झेलची संधी, परंतु झेलला मी म्हणेन गोलंदाजासाठी हा झेल कठीण होता. भरपूर दूरवरती तो धावून गेला. सिल्ली पॉइंटला हा चेंडू नक्कीच मी तरी म्हणेन खेळपट्टीच्या जवळपासच हा चेंडू होता. तिथे फील्ड करण्याचा प्रयत्न 100% कमिटमेंट जरी होती, परंतु हा झेल त्याच्यासाठी कठीण होता. झेल ड्रॉप झाला, धाव घेण्याची कोणतीही संधी त्या ठिकाणी नव्हती. डॉटनं ह्या षटकाची झाली सांगता पहिला षटक ह्या ठिकाणी पूर्ण झालं आणि पहिल्या षटकाखेरीच धावा धावपलकरती पाहायला मिळतात. त्यात 13 धावा. 13 धावा एका षटका अखेरीस आपण पाहतोय. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये वापर आपल्याला पाहायला मिळतो संगनायक सुयोगचा. मागच्या मॅच मध्ये दमदार कामगिरी सुयोग पाटीलची आपण पाहिली होती. अष्टपैलू कामगिरी सुयोग सातत्यानं करत असताना अतिशय चांगली स्पर्धा आईगावदेव क्रिकेट संघ तुर्बे यांच्या वतीनं 2 दिवस क्रिकेटचा थरार ह्या क्रीडांगणावरती ह्या खेळपट्टीवरती आपण अनुभवला आणि भरपूर मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. खरं तर आमचे यंग ब्रिगेड आईगावदेव क्रिकेट संघाचे संपूर्ण यंग शिलेदार इथे देखील सरळ यष्टांचा वेध साधला. पहिल्याच बॉलवरती त्रिफला चित केलाय ते फलंदाजीमध्ये फलंदाज हरेशला देखील. नवीन फलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला जरूर मिळेल. पहिल्याच बॉलवरती त्रिफलाचितच्या माध्यमातून पहिलंच यश वैयक्तिक मिळवत असताना आपण सुयोगला पाहतोय. आतापर्यंत जर विचार केला शिलारपाडा टीमचा तर तब्बल त्यांचे 3 गडी बाद झालेत. पहिल्याच षटकामध्ये विवेकनं 2 मोठे धक्के दिले. गौरव आणि नैनेश सारखे 2 महत्वपूर्ण फलंदाज त्यांना बाद केले आणि आता सुयोग देखील त्याच पावलावरती पाऊल टाकत असताना विकेट कंप्लीट करतोय. लालचंद्र भोईर आणि रामजी म्हात्रे यांचं आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. डॉट चेंडू आपण पाहतो धावफलक स्थिरावलंय. सुरुवातच जबरदस्त झाली होती. तब्बल जर आपण विचार केला तर सुरुवातीला 3 बॉल मध्ये धावा आल्या होत्या, त्या 12 धावा आल्या होत्या. इथे देखील पंच केलं बॉलला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्याला बीट केला आणि चेंडू निघून चालला सीमारेषेच्या दिशेनं. डीप कव्हरला चेंडू सीमा पार, चौकार. लक फॅक्टर क्रिकेटमध्ये महत्वाचा असतो आपण नेहमी म्हणतो, कारण की टॅलेंट सोबत नशिबाची साथ, मग तो क्षेत्र कोणताही असो. जेव्हा आपण म्हणतो की गुणवत्तेसोबत जेव्हा नशीब देखील आपल्या बाजूने कॉल देतो तेव्हा आपण यशाचा मार्ग निश्चित करत असतो आणि तो प्रयत्न आता आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील अपील तर झाले, पंचांकडे कटाक्ष टाकला जरूर जातोय, परंतु पंच तटस्थ आहेत. 2 पंच ह्या ठिकाणी सल्लामसलत करताना आपल्याला पाहायला मिळतील. एक्झॅक्टली काय घडलंय तर जल्लोष तर साजरा करताना आपण वीर बजरंग शिरडोन टीमला पाहतोय, परंतु काय घडलंय काय बिघडलंय याचा विचार विनिमय करताना आपण दोघांना देखील पाहू शकाल.
आवाज तर होता परंतु एज होती की बॅट त्या ठिकाणी जमिनीवरती ग्राउंडिंग. यस, पंचांचं बोट आकाशाकडे आणि पंच दर्शवतात की फलंदाज बाद झालं या ठिकाणी आणि हा चौथा धक्का लागला. सातत्यानं गडीबाद होताना आपण पाहतो शेलारपाडा टीमचे. याचं कारण की अगदी शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत, त्यासाठी अटॅक करायचा आहे आणि तो पवित्रा धारण करत असताना फलंदाज सातत्यानं बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत आतापर्यंत 4 गडी त्यांचे बाद झालेत, ज्यामध्ये प्रथमेश जो नुकताच आला होता तो देखील बाद झालाय आणि चांगला झेल यष्टांच्या मागे आपण पाहतोय. पिता पुत्राची ही जोडी सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यष्टांच्या मागे नक्कीच यष्टी रक्षण करत असताना भरतदादा पाटील यांना पाहतोय आणि त्यांच्या चिरंजीव सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक सध्याच्या घडीला 17 या आकड्यावरती. आडव्या बॅटनं बॉलला नक्कीच बाहेर काढण्याचा प्रयत्न, मिडऑन मधनं चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर चालवलाय आणि धावा 2 या ठिकाणी पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चेस करत असताना ज्या पद्धतीने फिल्डर धावला होता, जी दौड फिल्डरची होती त्याहून अधिक वेगाने दौड मी म्हणेन फलंदाजाची देखील पाहायला मिळाली. की अतिशय वेगाने त्याने ह्या 2 धावा कंप्लीट केल्या. 19 धावा स्कोर कार्ड वरती. षटकातील शेवटचा चेंडू 1 टू गो. सुयोग पाटील कडनं समोर फलंदाज शरद आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू खोदून देखील काढलाय परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हर, धावेचा प्रयत्न, सफलता देखील प्राप्त झाली. एक चिकित सिंगल आविष्कार पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु धाव रोखू शकले नाहीत. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 10च्या सरासरीनं धावा 20 पाहायला मिळतात. 4 विकेट गमावलेत आणि आता तिसरं षटक कोणत्या गोलंदाजची नियुक्ती करावी हा प्रश्नचिन्ह. परंतु वन्स अगेन प्रणवचा वापर माफ करा या ठिकाणी केला जातोय, कारण की ज्या प्रणवनं मागील 2 मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी केली, ज्या ठिकाणी संघाला गरज होती त्या ठिकाणी वापसी त्यानं मिळवून दिली होती, त्या प्रणवचा पुन्हा एकदा वापर या मॅच मध्ये देखील. ही क्रमवारी गोलंदाजीमध्ये सातत्यानं आपण पाहिली ती टीम वीर बजरंग शिरडोणकडनं, कारण की पहिल्या मॅच मध्ये देखील गोलंदाजीचा हाच क्रम होता. स्ट्राईक गोलंदाज विवेकला पाहतो, त्यानंतर दुसरे षटक सुयोग आणि त्यानंतर प्रणव. दुरून खेचायचं होतं, अवे फ्रॉम द बॉडी ठेवलंय. प्रणवचं कौतुक मी सातत्यानं करेन, ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केली. अपकमिंग यंग टॅलेंटेड हा गोलंदाज आपण पाहतोय, कारण की प्रमोट केलं जातं आणि ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. टॅलेंटेड खेळाडूंना संधी ह्या द्याव्याच लागतात आणि तोच प्रयत्न पडल्यानंतर पुन्हा एकदा काहीसा चेंडू आतमध्ये आला आणि ही कला सध्या तरी आपण पाहतो. 2 सलग चेंडू डॉट फेकत असताना प्रणवला आपण पाहतोय. डेट ओव्हरचं हे षटक 3 षटकांची मॅच आहे आणि हे तिसरं षटक हाताळत असताना प्रणवला आपण पाहतो. 20 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय आतापर्यंत. शरद जो स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतो, साथीनं संदेश. इथे फटका सजवला, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतो, क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय. वेल जज कॅच. सुयोग पाटील त्या ठिकाणी तैनात होता आणि या झेल मात्र शरदला परतावं लागेल. धक्का लागलाय तो 5वा निम्मा संघ आता डगआउट मध्ये पाहायला मिळेल तो शेलारपाडाचा डीजे. षटक क्रमांक 3 आपण पाहतो. 3 चेंडू एकही धाव खर्च केली नाही. ज्या विश्वासानं या यंगस्टारला मी म्हणून गोलंदाजीसाठी आणलं होतं तो विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. 3 चेंडू एक महत्वपूर्ण विकेट. आतापर्यंत एकही धाव नाहीये. नवीन फलंदाज हर्षल राईट मोर द विकेट न प्रणव. चांगला चेंडू बॅटन पॅड मध्ये चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट चेंडूची सांगता. अफलातून गोलंदाजी, कारण की अंतिम टप्प्यामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी मी म्हणून कौतुक करावं लागेल ते प्रणवचं. डेट ओव्हर मध्ये जिथे जास्त धावा बनतात अशा क्षणाला फलंदाजांना रोखण्याचं कार्य केलंय ते प्रणवनं. चांगला चेंडू होता, ती लाईन कव्हर केली होती. तदनंतर एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि धावा 2 देखील पूर्ण झाल्यात. तू मॅमे चालू होतं. संदेशला स्ट्राईक घ्यायची होती. फक्त 2च धावा. शेवटचा चेंडू असेल. 1 टू गो. लास्ट डिलिव्हरी. 22 धावा स्कोर कार्ड वरती.
पहिल्या षटकात जबरदस्त सुरुवात होती, 13 आल्या होत्या, त्यानंतर वापसी सुयोगची आणि त्याहून अधिक सुंदर गोलंदाजी प्रणवची पाहायला मिळते. इथे देखील यस पडल्यानंतर अतिरिक्त उचली आपल्याला पाहायला मिळतं. डॉट चेंडू आलाय आणि षटकाची झाली ते सांगता. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकरती 22 धावा, 23 धावसंख्येची आवश्यकता विजयासाठी ती वीर बजरंग शिरडोनला. तर इथनं जो संघ जिंकेल तो एकाडपाडाशी फाईट करेल, तर एकाडपाडा संघ आपला कॅप्टन आपण या ठिकाणी थांबायचं आहे. लक्ष आहे 18 बॉल मध्ये 23 धावसंख्येचं लक्ष्य सोपं आहे, परंतु या खेळपट्टीवरती कधी काही घडतं. कधी कधी मोठ्या धावसंख्येचं टार्गेट चेस होतं, तर कधी कधी छोटं टार्गेट डिफेंड देखील होताना आपण पाहिलंय. म्हणजे कधी एका षटकात 6 देखील निघत नाही, तर आज 2दा विक्रम झाला. एका षटकात 19 निघाला, तर एका षटकात 20 देखील निघाल्या. हे क्रिकेट आहे, तिथे काही घडू शकतं. ही अनिश्चितता आजवरती आपण अनेकदा क्रिकेटमध्ये पाहिली आहे, परंतु आता काय घडेल काय बिघडेल खेळाच्या दुसऱ्या सत्रात आवाज असेल नैसर्गाचा बुलंद आवाज आमचे परम मित्र सौरभ पाटील यांचा. थँक्यू सो मच साहिजी पाटील यांचा आवाज ऐकला. 23 ची गरज. सलामीची जोडी मैदानामध्ये आविष्कार पाटील आणि सुयोग पाटील तुम्ही पाहता. आघाडीची जोडी गोलंदाजीवरती नैनेशाला. दोन्ही टीमला खूप साऱ्या लाख लाख शुभेच्छा मान्यवरांकडनं. पहिलाच बॉल पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये हलकीशी अपील नैनेशी तुम्ही पाहिली. जसा बॉलला टप्पा घेतला तसा उंची घेतली, विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलला सुरुवात केली आहे. 23 ची गरज आहे. सरासरी 7.66 आहे. यातून जो सामना जिंकेल तो एंजल 11 गावदेवी एकटपाडा या टीम सोबत खेळणार आहे. सेमीफायनलची दुसरी मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. यानंतर एकटपाडा देखील वाट पाहत आहे कोणता संघ ही मॅच जिंकेल. पुढचा बॉल शफलवर खेळण्याचा प्रयत्न. अपील पाहिली तुम्ही. आविष्कारला आता बीट केलाय नैनेशनं. लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. आविष्कार पाटील आणि सुयोग पाटीलाची सलामीची पाटील बंधू मैदानामध्ये उतरल्यात. लाईट खेळण्याचा प्रयत्न. प्रेक्षकांची देखील गर्दी पाहतो. या मॅच मध्ये कोण जिंकणार हा सामना. लाईन खेळण्याच्या नांदामध्ये लागोपाठचा दुसरा डॉट बॉल नैनेशनं फेकला. पॉवर पेच हे षटक तुमच्या समोर आहे. या षटकातील पुढचा बॉल स्विच हिट लोअर फुल टॉस. जागा बनवली. बॉल चाला वेगन दन 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 करत बाउंड्री लाईन सीमा पार. पहिला दमदार चौकार. स्कूप करण्याचा प्रयत्न. या बॉलला आता मात्र बीट केला तुम्ही पाहता.
आविष्कारला याच्या अगोदरचा तुम्ही बॉल पाहिला, स्विच हिट जागा बनवली, लोअर फुल टॉस घेतला बॅट वरती, त्याच्या बॉल वरती चौकारला आणि आत्ताचा बॉल हा तुम्ही पाहता डॉट बॉल. धावा धावफलकावरती 4. पुढचा बॉल आहे षटकातील. फ्रंट फूट लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड, फटका फसला, मिड ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला मिड ऑफला आणि टीपला इजेल मोठी विकेट. वीर बजरंग शिरडोनचा पहिला धक्का आविष्कार पाटील 4 वरती आणि तो लागतोय हा पहिला धक्का बाद. टाकण्यासाठी सज्ज नैने ज्याला 23 धावा डिफेंड करायच्या आहेत त्या शिरारपाडा टीमला, त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळती आहे वीर बजरंग शिरडोन संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी तुम्ही त्याला पाहता विवेक आलाय. विवेक पाटील मैदानामध्ये आलाय. शेवटचा अंतिम बॉल बॅटच्या रनर मध्ये आल्या त्यानं बॉलला पाठवला, बाउंड्रीला इच्छा बाहेर, हिटमॅन च्या बॅट बंद आला हा षटकार. शेवटचा बॉल वरती आल्या तुम्ही विवेक पाटीलचा मोठा हिट पाहिला षटकार. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 10 धावा 12 बॉल 13ची गरज आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती संदेशाला बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता या ओव्हरमध्ये काहीतरी संदेश द्यावा लागेल टीम शिरारपाडा टीमच्या बाजूने. स्पीड अप करा, लक्षात असू द्या फिल्डिंग करणार टीम. पहिलाच बॉल पडल्यानंतर बॉल डीप राहिला, स्टंपच्या जवळ बॉल हा निघून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल 13ची अजूनही गरज आहे, चेसिंग कंपल्सरी हे लक्षात असू द्या. स्विच हिट बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेला वेगाने सीमा गाठवा आणि स्वतःच खातं खोललंय 4. संघ 4 पुढे चाललाय 14 वरती. आलाय रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार. सुपला शॉट योकनचा पुढचा बॉल षटकातील. बॉल उंची घेतली, जरूर पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये फ्रंट फूट लाईन खेळण्याचा प्रयत्न बीट केला संदेशने या बॉलनं. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार पहिला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. डॉट बॉल धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 14 या आकड्यावरती 14 रन स्कोरबोर्ड वरती. फटका चांगला बॉल चालला, लॉंग ऑफ बॉडीला इच्छा बाहेर, फिल्डर पाहतच राहतील ते बनतील दर्शक. सीमा पार षटकार.
या षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 20 या कड्यावरती 3 धावेची अजूनही गरज आहे. रिवर्सच्या माध्यमातून बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फोल्डर तिकडे तुम्ही पाहता तोपर्यंत इथे एकच धाव फटाक्याच्या 30 बाजीनं इथे स्वागत झालंय. तुम्ही पाहता राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये दादांचं मोठं नाव अथर्व एंटरप्राइजेसचे प्रो फायटर तसेच प्रभाग क्रमांक 100 आज विद्यमान अध्यक्ष माननीय श्री नितेश दादा पाटील आपलं मनपूर्वक सहर्षार्थिक स्वागत आहे आणि इथे मान्यवरांचं स्वागत केलंय. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं आणि 2 धावा सामना जिंकला वीर बजरंग शिरडोन टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. स्वागतम स्वागतम सहर्ष स्वागत.